अमर प्रेम मध्ये आपल्या परिचयाचे अनेक नामवंत कलाकारही आहेत. चंद्रकांत काळे, इला भाटे, अश्विनी एकबोटे, सीमा देशमुख, मंजुषा गोडसे, अभिजित चव्हाण आणि इतरही. काहीतरी सांग ना, हो का नाही? नाही 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 नसेल वाटलं असं मला वाटतंय. मग तुझं काय उत्तर कळवायचं त्यांना? नाही का हो? यावेळेस तुमचा मुलगा मी प्ले करतोय, माझी पहिली सिरियल आहे, तर नवीन लोकांसोबत ऍडजस्ट तुम्ही कर, म्हणजे तर पहिली गोष्ट म्हणजे फार छान ऍडजस्ट करून घेतात ते आणि खूप छान एक्सप्लेन करतात सीन. तर तुम्हाला म्हणजे ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा असतो की स्वतःचही करायचं, दुसऱ्यालाही समजवायचं आणि तो सीन पण चांगला झाला पाहिजे? म्हणजे आता तुम्ही कसं दादागिरी करणं म्हणता ना, तसं मला आईगिरी करायला मिळते ना जरा, त्यामुळे मला मजा असते. सगळे मग विचारतात की हे असं करू का, तसं करू का, ओरडता येतं, रागवता येतं, समजावता येतं, सगळं काही करता येतं, त्यामुळे मजा येते ते सगळं करायला. आणि तुम्ही ऐकता हे विशेष, आम्ही गुणीबाळ आहे मी त्यामुळे. अमर प्रेमचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मालिकेचं चित्रीकरण स्थळ. अमर प्रेम ही मालिका घडते पुण्यामध्ये, दोन्ही अर्थाने. या मालिकेची गोष्ट जी आहे ती गोष्ट पुण्यातल्या 2 स्थळांमध्ये घडते. म्हणजे हा आपला नायक जो आहे तो नायक आहे शनिवार पेठेतला आणि नायिका आहे प्रभात रोडवरची, टेकजिंजाण्यावरची. आता या 2 स्थळांना काय सांस्कृतिक संदर्भ आहे ते पुणेकरांना सांगायला नको, पण पुण्याबाहेरच्या प्रेक्षकांना सुद्धा या निमित्ताने एका खास पुणेरी वातावरणातली ही मालिका बघायला मिळेल. पुणे निवडण्याचं कारण असं की या मालिकेला जे सांस्कृतिक संदर्भ आहे त्या संदर्भांसाठी पुण्यासारख्या शहराची आवश्यकता होती. का ते आपल्याला गोष्ट बघताना लक्षात येईल. आणि शनिवार पेठेतला खास नायक हा कसा असतो, तो या गोष्टी करता का आवश्यक आहे ते पण आपल्याला गोष्ट बघताना लक्षात असेल. याचं चित्रीकरण पुण्यात जोरदार चालू आहे. पुण्यामध्ये यासाठी खास लोकेशन्स बनवण्यात आलेले आहेत. शिवाय पुण्यातल्या इतर स्थळांचा सुद्धा या चित्रीकरणामध्ये अंतर्भाव असेल. वाडा हा पेशवेकालीन आहे बरं का. म्हणजे हे सगळं लाकूड दिसतंय ना, अस्सल सागवान आहे. अरे वा. आणि आतलं घरातलं बरचसं फर्निचर सुद्धा, म्हणजे अँटिक फर्निचरची आवड दिसतीये. म्हणजे यांना नाही आवडत फारसं, पण काका पुतण्याचा शौक आहे. म्हणजे सत्यजितच्या आवडीचं आहे तर. हो. अमर प्रेम ही मालिका अनेक कारणांमुळे कुतूहलाचा विषय ठरली आहे. वेगळा विषय, नवोदित नायक नायिका, पुण्यात होत असलेलं चित्रीकरण आणि या सगळ्याबरोबर अर्थातच या मालिकेचे दिग्दर्शक. या मालिकेचं दिग्दर्शन करतायत मोठ्या कालावधीनंतर दूरचित्रवाणीकडे वळलेले राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राजीव पाटील. समजतंय ना सगळं, पण मग मी जे तुला सतत ओरडून ओरडून सांगते त्याचा तुझ्यावर काहीच परिणाम होत नाही. जो मुलगा आपल्याला भेटायला आला त्याची लायकी तरी कशी लग्न करायची, तो फ्रॉड आहे. सिनेमामध्ये सांगितलेली गोष्ट मला असं वाटतं की तिचा स्पॅन, तिची त्याच्यातनं पोचणारा कंटेंट हा जास्त कॉन्सन्ट्रेटेड असतो. कारण प्रेक्षक खूप फोकस 2 तास एका ठिकाणी बसून ते मीडियम एन्जॉय करतं. पण मला असं वाटतं कालांतराने खूप एपिसोड चालणारी जी सिरियल आहे त्याच्यामधला कंटेंट हा त्या गोष्टीत असतो आणि ती गोष्ट जशी 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 पुढे सरकत जाते तशी तशी ती एंटरटेन करत प्रेक्षकांना तो कंटेंट. जसं मला वाटतं की अमर प्रेममध्ये प्रेम हा कंटेंट आहे आणि हा प्रेम आणि प्रेमाच्या असंख्य वेगवेगळ्या छटा या सिरियलमधनं प्रेक्षकांपर्यंत असंख्य एपिसोडमधनं पोचतो. ते रंगा गोडबोले पहिले प्रोड्युसर आहे ज्यांनी मला विचारलं की तू सिरियल करशील का. मी म्हटलं मी करेल. हे सगळ्यात मोठं कारण आहे. पण मला पण मनातनं ते करावं असं वाटत होतं आणि त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचं असे की मला ही गोष्ट आवडते. ही लव्ह स्टोरी आहे आणि मला स्वतःला लव्ह स्टोरी करायला कायम खूप आवडते आणि ही चॅलेंजिंग लव्ह स्टोरी आहे परत की वेगवेगळ्या तऱ्हेने प्रेम याच्यात एक्सप्लोर होत राहणार आहे.
आणि मला असं वाटतं की प्रेमाची डेफिनेशन प्रत्येक वेळेस कॅरेक्टर्स बदलली की माणसं बदलली की बदलत राहते आणि ती बदलणारी प्रेमाची एक्सप्रेशन आणि त्याच्यातला कंटेंट प्रेक्षकांपर्यंत पोचवायला खूप मजा येईल असं मला जेव्हा रंगाने गोष्ट ऐकवली तेव्हा मला वाटलं आणि आय लाईक द स्टोरी. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राजू पाटील, ज्यांना आपण चित्रपटांकरता जास्ती ओळखतो, किंबहुना चित्रपटांकरताच ओळखतो, ते त्यांची पहिली स्वतः संपूर्ण दिग्दर्शित केलेली अशी मालिका घेऊन येत आहे. आणि त्यांची दिग्दर्शकीय दृष्टी जी सिनेमाची आहे ती मालिकेकरता कशी वेगळी काम करते हे बघायला त्यांच्या चाहत्यांना आणि सर्व मराठी प्रेक्षकांना निश्चितच आवडेल. सशक्त कथा, कसदार पटकथा, उत्कृष्ट दिग्दर्शन आणि चोख अभिनय या साऱ्यांमुळे झी मराठीचे प्रेक्षक अमर प्रेमला देखील प्रेम देतील असा या मालिकेच्या संपूर्ण टीमला विश्वास आहे. तेव्हा आपण सारे सत्यजित आणि अमृताच्या अमर प्रेमाचे साक्षीदार होऊया. अमर प्रेम 27 सप्टेंबर पासून सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता झी मराठीवर. प्रेम प्रेम कर प्रेम प्रेम हे प्रेम प्रेम तू प्रेम प्रेम कर प्रेम प्रेम तू ना जमीन तुमला धन दौलत ना दाग दागिन्या मोल से काही प्रेमाविण जगणे अर्थ शून्य प्रेमाहून जगती श्रेष्ठ नसे काही प्रेमाला जातून धर्म प्रेमाचे प्रेमच मर्म रुजुनी खोल मनामध्ये ते विश्व व्यापुनी राही हा जन्म लाभतो एकदाच तू एकदा तरी प्रेम करून पाही कर प्रेम प्रेम तू प्रेम प्रेम बस प्रेम प्रेम हे प्रेम अमर राही.